नमस्कार. आपण पाहत आहात प्रगती चळवळ. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात उद्या एक अत्यंत महत्त्वाची राजकीय घटना घडणार आहे. ती म्हणजे फलटण पंचायत समिती सभापती पदाची निवड. आपल्या दृष्टीने ही निवड स्थानिक स्वराज्य संस्थेशी वाटत असली तरी प्रत्यक्ष ही निवड फलटण तालुक्यातील भविष्यातील राजकीय वर्चस्व कोणाचे राहणार याचा निर्णायक टप्पा ठरू शकतो. कारण या निवडीत दोन्ही बाजूंना समान ताकद आहे. फलटण पंचायत समितीत सध्या राजकीय समीकरण अत्यंत रोचक आहे. एका बाजूला आहेत महायुतीचे सदस्य, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट या गटाकडे मिळून 8 पंचायत समिती सदस्य आहेत. दुसऱ्या बाजूला आहे शिवसेना शिंदे गट. या गटाकडे देखील 8 सदस्य आहेत. म्हणजे संपूर्ण निवडणूक 8 विरुद्ध 8 अशा स्थितीत आहे. त्यामुळे उद्याची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत केवळ सदस्य संख्या महत्त्वाची नाही, तर नेतृत्वाचे राजकारणही अत्यंत महत्त्वाचे आहे. महायुती गटाचे नेतृत्व करत आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवरूपराजे नाईक निंबाळकर. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाचे नेतृत्व करत आहेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. फलटण तालुक्यात नाईक निंबाळकर घराण्याचे वर्चस्व राजकारणात दीर्घकाळ प्रभावी राहिले आहे. त्यामुळे ही निवडणूक स्थानिक राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. काही लोकांना प्रश्न पडू शकतो की पंचायत समिती सभापती निवड एवढी महत्त्वाची का? याचे कारण म्हणजे ग्रामीण प्रशासनात पंचायत समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून विकास निधीचे नियोजन, ग्रामीण विकास योजना, कृषी आणि पायाभूत सुविधा या सर्व निर्णयावर प्रभाव पडतो. म्हणूनच पंचायत समितीवर नियंत्रण म्हणजे विकासाच्या स्थानिक राजकारणावर नियंत्रण. 8 विरुद्ध 8 अशी स्थिती असल्यामुळे उद्या अनेक शक्यता निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, एखादा सदस्य अनुपस्थित राहणे, क्रॉस वोटिंग, अध्यक्षीय मतदान यापैकी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी राजकीय समीकरण बदलू शकते. म्हणूनच उद्याच्या निवडीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीचा परिणाम फक्त पंचायत समितीपुरता मर्यादित नाही, तो थेट परिणाम करेल आगामी जिल्हा परिषद राजकारणावर, विधानसभा निवडणुकीवर, स्थानिक सत्ता संतुलनावर. जर महायुतीला विजय मिळाला तर फलटणमध्ये राजकारणात त्यांचा प्रभाव वाढेल. जर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवला तर रामराजे नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व अधिक मजबूत होईल. उद्याची निवडणूक फलटण तालुक्यातील मतदारांना एक स्पष्ट संदेश देईल. तो म्हणजे तालुक्यातील राजकारणात पुढील काळामध्ये कोणता गट प्रभावी राहणार आहे. म्हणूनच ही निवडणूक केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नाही, तर स्थानिक राजकीय शक्तीचे प्रदर्शन आहे. फलटण पंचायत समिती सभापती निवडणूक ही उद्या तालुक्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 8 विरुद्ध 8 अशी परिस्थिती असल्यामुळे प्रत्येक मत हे अतिशय निर्णायक आहे. उद्याचा निकाल ठरवेल फलटण तालुक्यातील राजकारणात
नेमका वर चष्मा कुणाचा आहे? आपण पाहत होतात ॲट प्रगती चळवळ. जर तुम्हाला असे सखोल राजकीय विश्लेषण पाहिजे असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. संपादक श्री प्रमोदजी सस्ते. धन्यवाद.